बघू शकता याची कारागिरी आता चालू झाला याचा सोड्याचा एकदम सलाख्यामध्ये काम करतोय मित्र आपला. तुझा नाद नाही का मार्केटमध्ये पण तुझ्या याला ना खाल्लं ना भाई. माझा भाऊबाला घरी पण नेलते ना आपल्या. एक नंबर टेस्ट म्हणजे हाय काढामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी आहे म्हणजे मस्त झालं. कालच नेलते ना भावाला नेलते ना हाय सर. तर मित्रांनो बघू चल म्हणजे बघू शकता हे बघा. फिश आवश्यक भेटते आपल्या शॉपवर एकदा नक्की नक्कीच. हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. सो सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये. तर मंडळी कशा आहात तुम्ही. आय होप तुम्ही खूप छान मस्त गुड फिट अँड फाईन असणार आहे. सो चलो मंडळी माझी मॉर्निंग झालेली आहे आणि आता वाजायला आलेत 9 वाजायला आले 8:45 झालेत. थोडा लेटच उरलो आणि आता उरकले सगळं. आता भाकर खातो नाश्ता करतोय आणि जायचे काढावला. तर सो चलो मंडळी आणि काढावला पण जायचे आज. आणि आपला आजचा इंटरेस्टिंग होणार आहे आपला ब्लॉग. तो सो चलो मंडळी आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. कसं होते काय घडतंय ते नक्कीच बघायचा प्रयत्न करा आणि चांगला तुम्ही प्रतिसाद देता त्यामुळं धन्यवाद मंडळी. थँक्यू सर्वांना. चांगला आता होतं आहे तुम्ही प्रेम देता आणि असेच प्रेम देत राहा. तर सो चलो मंडळी आपल्याला जायच्या मठामध्ये पण जायचे आज. गुरुवार स्वामी समर्थांच्या मठात पण जायचे आज. तो पण होणार आहे ब्लॉग आणि दुसरं काय असं रेग्युलर आपल्या डेली बेसिसवर असणार आहे. सो चलो नक्कीच पूर्णपणे बघायचं. जर आपलं ब्लॉग आवडत असतील एक लाईक शेअर कमेंट करायला विसरूच नका. होऊ द्या व्हायरल थोडं तुमच्या भावाला थोडं करा फेमस थोडंसं. आता ॲक्च्युली सध्या आलो ट्रेंडिंगला आता इन्स्टाला वगैरे. आता चांगलं होतं आता. चला ठीक आहे तुमच्या प्रेमामुळं बाकी काही नाही. बस तुमचा सपोर्ट पाहिजे सर्वांचा बाकी काहीच नको आपल्याला. चला मंडळी तुम्हाला आता नाश्ता करून घेतो दाखवते तुम्हाला ॲज युज्युअल आपला घरगुती नाश्ता हॅशटॅग. सो चलो हे बघा. तर आपलं मस्त चपाती आणि चवळीची भाजी उसळ टाईपचीच आहे. हे बघा अशी उसळ टाईपची जे चवळी थोडीशीच घेतली आहे. मला जास्त नाही आवडत त्यामुळे थोडीच घेतली. सो चलो मंडळी पटापट खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला आता स्टुडिओला गेल्यावर आपल्या शॉपमध्ये गेलो. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी ओम साईराम. चला सकाळी सुरुवात आपल्या साईबाबांपासून. नंतर आपले आई बाबा बसले दोघे जण तसे टी व्ही बघतात. सो चलो मंडळी निघू आता आपण. सो चलो मंडळी आता निघालो. आता आम्ही झाली मॉर्निंग तर झाली कधीच. तर आता सगळं उरकलं. आता निघालो थेट आपल्या शॉपमध्ये जायला. तर ही बघा अडचण कशी आले. अजून अडचण वाढली असती पण थोडी मनावर नाही घेतली मी. 2-4 वर्ष मनावर नाही घेतली. मुद्दा पण नाही मनावर घेतली नाही ती जागा नसती आली तशी. कोण म्हणतो गॅरेज आहे का तुमची. तर मुद्दा पण नाही मनावर घेतला नाही तर अजून वाढले असते भरपूर. तशी काय गरज पण नाही कारण की मी पूर्ण दिवस शॉपमध्ये असतो आणि कुठं जायलाच नाही जमत मला सध्या गडबडीच्या मुलं. लॉकडाऊन नंतर मग एक पण नाही गाडी घेतली म्हणजे मी. कारण की लॉकडाऊनमुळे एक धंदा दुसरा आपला टाकला बिझनेस बॅनरचा. त्यामुळे एवढा अडकून गेलो त्यामध्ये कुठे बाहेर जाणंच होत नव्हतं आपलं. काहीच नव्हतं जाणं होतं. तर चलो नंतर मग नाही पॉसिबल झालं नाही नको बोललो कारण कुठे जायलाच नाही भेटत मला. तर नुसती गाडी घेऊन खर्च अंगावर पडून काय फायदाच नाही ना. आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण अशा गोष्टी. ही लायबिलिटीज नको ना आपल्याला. काय गरज नसताना कशाला. आपली हाय नाही गाडी एवढ्या गाड्या आहेत ना तरी पण मी एकच गाडी घेतो फक्त शाईनच गाडी बघते. तर मंडळी कुठे जर बाहेर जायचं असेल तर आपली मोठी गाडी आहेच. आणि आपण मला काही काढावं होतं डेलीचं माझं 4 ते 5 किलोमीटर चाललं म्हणजे जाणं होतं फक्त बस. मग त्याला काय मला दुसऱ्या मोठी गाडीची गरजच नाही ना. दिखावा शॉप कशाला पाहिजे. दिखावा नाही कधी करायचा. आपलं बिझनेस चालू आहे स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टी मस्त आहेत व्यवस्थित आहेत. फक्त आता एक राहिले एक धमाका करायचा आपल्याला. काही येत्या काही महिन्यातच धमाका. मी आता सध्या रिव्हील नाही करणार का असेल ते समजेलच मला. काय एवढ्या दिवस एवढ्या वर्ष शांती घेतले म्हणजे काहीतरी आहेच ना डोक्यामध्ये. तर अशीच गोष्ट असते. आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली सगळ्या गोष्टी आहेत आपल्या. दिखावा ना आपल्याकडं. 2016ला गाडी घेतलेली आपण. 2016ला मोठी गाडी. काही लोकांचं स्वप्न असतं घर पाहिजे गाडी पाहिजे आणि चांगली नोकरी पाहिजे. पण पहिल्यापासून टॉपला आहेत आपण. 2016ला आपण सगळं केलं होतं. दुनिया गेली ती दुनिया हाय सगळं व्यवस्थित आपलं. हे बघा इथं असं गर्दी राहिली असते गर्दी पण काय गरज नव्हती ना आपल्याला. काला गर्दी करायची नुसती. आपण दिखावा काला करायचा नुसता. आपली गाडी फक्त एकच असते. तिला पण सीट कवर टाकला नाही. टाईमच भेटत नाही मला. हे बघा रिअल सांगते बघा सीट कवर टाकायला टाईमच नाही. बोलो जाईल सकाळी गेलो का तिथं गुंतून राहतो. जायला जमतच नाही कुठं मला. तर अशी माझी व्यथा आहे. तर चलो मंडळी काय असत काय हरकत नाही करू धमाका आपण. एक हाय आपलं नियोजन. आपण काय असं कच्चा खिलाडी नाही आज नाहीत मार्केटला. काही लोकांना वाटतं शांत बसलाय शांत म्हणजे काही साधं सिंपल राहतं. आपलं राहणीमान सगळं सिंपल आहे आपलं. दिखावा नाही काय नाही
सगळं सिम्पल आपलं असतं. पण लोकांना काय वाटतं काय रे हा डाऊनफॉलला आला आहे का. डाऊनफॉलला नाही मी. आपलं ब्रँडेड आपलं विचार ना खूप पुढचे विचार आहेत आपले. गुजरातीवाले विचार आहेत गुजराती. मी आगरी आहे पण आपले विचार सगळे गुजराती झालेत सगळे. कारण की गुजराती लोकात फिरून फिरून त्यांच्यात बसून बसून त्यांचे सगळे विचार झालेत आपले. चलो ठीक आहे. एनिवे काय हरकत नाही. आता आपण जाऊया आपलं कडावला शॉपमध्ये आणि बघू भेटू तिथेच पुढे काय असेल ते कसं करू. चलो तुम्ही कंटिन्यू करा आपला ब्लॉग. भेटू आपण पुढे गेलो. स्वामी समर्थ महाराज. चलो मंडळी मस्त दर्शन घेऊ. आता झालेली आरती. आता चलो खूप असा क्राऊड आहे. माऊली तर मंडळी सर्व मस्त दर्शन झालेलं आता प्रॉपर. आता तिकडे थोडंसं जेवण करून घेतो. भोजन असतं जेवतो थोडंसं. क्राऊड बघा. तर मंडळी बघू शकता माझा मित्र आपला हनुमान आलेला आहे. किती वाजता आला म्हणतो. 6:15 आला ना. आरती किती वाजता चालू होते आपली तर. तर मंडळी आरती दर गुरुवारी आम्ही येतो इथं. आरती 12 वाजता चालू असते इथं. तर नक्कीच आरतीला या आणि भोजनाला पण प्रसाद पण घ्यायचा असतो. तर क्राऊड बघू शकता झाले गर्दी आहे ते. चलो आता आमचा नंबर एकदा आम्ही घेऊ किंवा दाखवत असेल तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. तर मंडळी बघू शकता क्राऊड आहे मस्त. तर मंडळी आता मस्त आलो मठातून. जाता जाता आता इकडे बघू. आता छोटी मुलं मासे पकडतात. तुम्हाला दाखवतो आणि आपण पण थोडी फिशिंग करू. दाखवतो हे बघा कसं काय. हे लहानपणी आम्ही पण करायचं हे कार्यक्रम. काय नाही सोडलं आपण. हे काय भेटलं का मासं नाही. दाखव किती. बघू कसं. बघू रे दाखव. दाखव बस मासा होतं भाई उसको हे का दाखव मला. काय रे वाल्या आयला असे भेटलेत का. दे बघ हे कुठलं आहे. काला मासा आहे का. काय म्हणलं फंटूस का. किती भेटतात दिवसाला. राज भेटतात का. याला नाही पकडता येईल याला. त्याला मी पकडून देऊ का. बघू फिशिंग करू थोडीशी. चाली बारीक पोरांचा कार्यक्रम. हे तुम्ही घरी खाताव का विकाल ना. तो घरी खाताव का सगळा. बरं आहे रे बरं आहे. दुसरीकडे नाही का तिकडे नाही भेटत का मग. त्या ताल्यात भेटत ना. नेला बघ बघू तर एक मिनटं बघतो बाई तिकडला मंडळी. काही नाही भेटत मासे जास्त यांना काही तर बघू नंतर. चांगलं आहे जागा. चलो ठीक आहे काय हरकत नाही. थोडे छोटे मासे पकडलेत. चिंटे सॉरी स्क्रॅदर आहेत. इकडे बघा कसला मोठा तलाव आहे आपलं कडावच्या. आपल्या शॉपच्या पाठीमागे आपले मस्त आहे. चलो आता जेव्हा दुकानामध्ये मस्त काम चालू आहे. मस्त जेवण वगैरे झालं. प्रसाद घेतला आम्ही. बरं वाटलं मस्त. आता चलो आता काढू आपण शॉपमध्ये आपल्या. हाय मंडळी. तर चला आता झाले संध्याकाळचे वाजले 4 वाजायला आले. 4 वाजले तर थोडं नाश्ता काहीतरी करायचा असा विचार आला मनामध्ये. तर माझा असा विचार आहे की आज मंचुरियन खाऊ. मंचुरियन काय खायचं ते कारण की आपल्या मित्राचं नवीन दुकान झालं त्याची आणि चांगला फेमस दुकान आहे. एकदम टेस्टी दुकान आहे. कारण तो पहिले घरी करायचा आणि त्यांनी आता मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे. सो नक्की राडा तर होणारच. आणि तो ना त्याची अशी खासियत आहे तर तो तेलामध्ये असं हात टाकून तो मंचुरियन काढतो करतो.
आगरी दादू सेनियरचा त्याच्यासारखंच तो वाशाच आहे. आपण काढतो मस्त म्हणजे. आता चला बघू आपण कसं काय काढतो, त्याची क्रिएटिव्हिटी त्याची बघू आपण. जर जमलंच असेल कसं काय तर मग कस्टमर असतील बघू कसं काय तर आपण घेऊ डेमो त्याच्याकडून. आपण असे हात टाकू तेलामध्ये आणि मंचुरियन काढतो. चलो मंडळी बघूया आपण काय करते कसं करते ते. चलो नो तुम्हाला दाखवतो दुकान कुठे जायचं आपलं. हा गणपती मंदिराची कमानी साईडला आहे. चलो तर चलो मंडळी जाऊया आपण या दुकानात भेटायला. जर असेल कस्टमर कसा जर ऑन असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवतो तो कसं काय करतो, त्याची काय कला आहे त्याची तुम्हाला दाखवतो नक्की. तर चालू आहे वर्क इन प्रोग्रेस. तर ते चालू आहे बॅनर वगैरे आता ते लावले. छोटा स्टॉल आहे आपला, नक्कीच मोठा होणार. ते बॅनर नीट लाव रे भाऊ. तर आपला नवीन आपला युवा उद्योजक आपला मित्रच आहे, आता चालू केलं आहे. त्याची अनोखी कला आहे तुम्हाला बघायला मिळेलच. हाताने काढतो जाऊ दिसतो. हां कसा काढतो तू? हाताने काढतो ना. काय म्हणतो बाकी काय एक बाईट दे ना आपल्याला. काय म्हणतो कसं काय मग धंदा बिंदा कसा काय आपला काय चालला होईल ना व्यवस्थित होईल का? नाद करशील तू आपल्या. मी खाल्लं आहे आणि टेस्ट मात्र आपल्या आहे एक नंबर आहे. ब्रँड डायरेक्ट मस्त आहे. मंडळी बघू शकता याची कारागिरी आता चालू झाला याचा सोड्याचा. एकदम सलाख्यामध्ये काम करतो मित्र आपला. तुझा नाद नाही का मार्केटमध्ये पण? तुझ्या याला ना खाल्लं ना भाई. माझा भाऊबाला घरी पण नेलते ना आपल्या. एक नंबर टेस्ट म्हणजे हाय काढामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी आहे म्हणजे मस्त झालं. कालच नेलते ना भावाला नेलते ना आहे सर. तर मित्रांनो बघू शकता तो तेलामध्ये पण हात घालतो भाई. नाद करतो डायरेक्ट. काय काला शिकली कुठं तू आधी? कसा काय प्रॅक्टिस ना? पण नाद नाही रे भाई तुझा. बघा ना बघू शकता तुम्ही. हात चाले की बघा त्याचे हात चाले की फेमस आहे भाई तू कडामध्ये आता. आहा आहा तर बघूया आपण थोडासा त्याच्या डेमो. त्याची कलाकारी आपण खास त्याच्या द्यायला आपण आज बघू शकतो. मस्त कसं असं माहिती आहे का, पकोडे आपण सर्वत्र सगळीकडे खातो पण त्याचा शेप त्याचं क्वालिटी वेगळंच आहे त्याचं. ते कसं गोल गोल नाही. हे बघ आहे ना वाटतो काहीतरी मंचुरियन खातो आपण काहीतरी भाई. खरंच मंचुरियन काय टपरी कुठे भेटतात हो. ओके चल बघा. हा टाक ना तू याच्यावर टाक. चल म्हणजे बघू शकता हे बघा. हा आवश्यक भेटते आपल्या शॉपवर एकदा. नक्कीच. तर मंडळी आपला नवीनच दुकान झाला भावाचा तर नक्कीच ज्याला समजेल ना आपल्या परिसरामध्ये दाखवले. तर मंडळी बघा सार्थक अजून त्याचं थोडंसं काम बाकी आहे. सार्थक पकोडेवाला फेमस पकोडेवाला आहे तो. तर नक्कीच भेटेल आपली तशी. चला बाई काय म्हणतो कसं काय तुझं म्हणजे तुला अचानक कसं सुचलं कडामध्ये एंट्री करावी म्हणजे काय? पहिले घरी चालू होतं चांगलं होतं तर कसं काय? थोडं मला जावं वाटलं जरा गाव सोडून जरा बाहेर जावं. हां मग ते एक मी लोकेशन सिलेक्ट केलं आपल्या कडावमध्ये नाहीये हां म्हणून मी कडावमध्ये डायरेक्ट एंट्री काढली. पण खरोखर तुला मनापासून सांगतो ना म्हणजे असं नाही का आपल्याला पकडायला टेस्ट पण चांगली आहे म्हणजे लोक प्रेम करतील तुझ्यावर नक्कीच. आणि तुझी कला त्या अनोखी ते बघायला नक्की जाणार आगरी दादूस. हा 100% यायलाच पाहिजे ना. बरं झालं चांगलं झालं मस्त मार्केटमध्ये आलं. पाहिजे गरज आहे आम्हाला तर लागतं खायला. चलो मंडळी बघा ना काय होत नाही तुला काय वाटत ना काय? शपथ तुम्ही सुद्धा या माझ्या बरोबर एक नवीन एक रील बनवा. चालेल. तर मंडळी सुद्धा फेमस हा ना. तर मंडळी कोणाला रील बनवायची असेल ना याच्यासोबत या नक्कीच आपल्या दादूच बरोबर करा. फेमस करा भावाला. थोडा भावाला फेमस करा आपल्या. उद्या करतो आता काय मंडळी. तर बघू शकता आपला विशाल आलेला आहे. विशाल आलेला आहे. ना आयोजित नवरदेव विशाल मुके साहेब. चला मंडळी तर बघू शकता यंदा करते आहे. त्याची कमेंट पाहिली का माझी टाकलेली? ऐक ना एक इन्स्टाला होता आहे का ती भाग्यश्री मोठी का कोण होती ना तिने काय सांगलेलं का लग्न करायचे नवऱ्याने टाकून दिलं तिला साखरपुडा वाढले होते. बोललो विशाल मुखे ऐक ना विशाल मुखेला महेंद्र गाडे बोललो आयुष्य त्याला कसं कमेंट रे लोकांच्या. होय भाई सत्य घटना आहे.
तुला मी तुला शेअर करतो शप्पथ सांगतो. माझं बंद आहे सध्या सगळं तुला मी दाखवतो तुला. बंद आहे. हा हे काय पिशवीमध्ये काय आहे? पोराला समोसा आणलं. हे थांब तू पण खाऊन जा काही. नाही, अरे जास्त बघ. आता नको पाऊस पण आला पण. येतो थांब ना नंतर. पण नाही यार काय यार येतो. तर बोला लागणार सुट्टी आहे का? आजीला सुट्टी असते आमच्याला. येतो हा नंतर. चालेल हा चालेल ये मग. चल उद्या बघ टीव्हीला. तर मंडळी बघू शकता इकडे रावण बसलाय. माम्स क्रिएशन बसलाय. काय आणलं खायला म्हणतो? तर मंडळी काही नाश्ता आणलाय काहीतरी. गरम समोसा. काय आणलंय? गरम समोसा. गरम गरम समोसा आणलेला आहे. चटणी नाही आणली का? तर चलो मंडळी नाश्ता करून घेतो थोडासा गरम गरम नाश्ता. बिस्किट खाऊ दे आला इतना खाते बिस्किट डाला अभी. चलो तो चलो मंडळी निकलते अभी घर. तर मंडळी चला आता निघतो घरी. तर थोडीशी भाजी घ्यायची आपल्याला. घरून चांगले पनीर मटर चांगलं आहे. आता लेट भाजी होणार आहे आपली. आता जाऊ घरी नंतर आपलं जेवण होणार आहे. चलो मंडळी आता कंटिन्यू करू आपण ब्लॉगर्स. चला बाय. ये अपने चाइनीज़ का दुकान है अभी. उनको सावन नहीं रहता कुछ. चलो एनीवे ये खाणारे खातात नाही खाते नाही खात. हाय मंडळी तर आता बसलो आपण जेवायला. तर वाजलेत 8:45. तर खूप टाईम झाला आज. तर जेवायला बसलो. तर तुम्हाला दाखवतो आपली आजची प्लेट जेवणाची. व्हेज श्रावण असल्यामुळे म्हणजे श्रावण म्हणजे मला सोमवार गुरुवार शनिवार याच्यातनं चतुर्थीला असतो. अशा 3-4 दिवस फक्त श्रावण नसतो. म्हणजे श्रावण असतं म्हणजे नॉनव्हेज खात नाही. सो चलो आजचं तुम्हाला प्लेट दाखवतो. हॅशटॅग घरगुती जेवण असतं आपलं बास. बाकी काय होते पण जेवण आपलं मात्र घरगुती असतं व्यवस्थित असतं प्रॉपर. तुम्हाला दाखवतोच मी आता बघा. टांटाडांग मस्त पनीर आहे आणि सोयाबीनची भाजी चपाती कांदा असं भात बीत घेतलेला असं पद्धतशीर. आणि तुम्हाला बघायचं आहे का म्हणजे ना माझं कधी पण ना भातापेक्षा मला भाजी जास्त लागते. भात थोडासा लागतो भाजी जास्त लागते. चलो ठीक आहे खाऊन घेतो पटापट. पापड पण आहे. हां सॉरी पापड पण आहे. चलो मंडळी घेऊ खाऊन आपण. भेटूया नंतर आपण थोड्याच वेळात. चलो तोपर्यंत बाय बाय.